नमस्कार मंडळी. आज आम्ही परवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं इच्छापूर्ती गणेशाचे दर्शन घेण्यासाठी आलो. मंडळी, या गणपतीला यावर्षी 60 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने डेकोरेशन तर खूप खास असणारच. तर आम्ही बघण्यासाठी आलो होतो डेकोरेशन. बाप्पा तर आम्ही आगमनाच्या दिवशीच पाहिला होता. आणि मंडळी, एकदम म्हणजे युनिवर्समधले जेवढे गणपती आहेत आपल्या आशिया खंडातले, त्यातले बहुतेकशे गणपती इथे दाखवण्यात आले होते या मंडळातर्फे. बघा, जपान, श्रीलंका, नेपाळ असे गणपती दाखवण्यात आले होते. खूप आरस भव्य दिव्य अशी गॅलेक्सी दाखवली होती, आकाशगंगा युनिवर्स दाखवलं होतं पूर्ण. आणि खरंच खूप मनमोहक दृश्य होतं. आणि खरंच हे बघा, झुंबर विंबर किती मस्त छान दिसत आहेत ना. आणि हा बघा, ऑपरेशन सिंदूर जे झालं होतं त्याचा माहितीपट लावला आहे. त्यानंतर आपल्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा भेटला आहे त्याचे ते हे लावलं होतं. त्यानंतर घरामध्ये आपण सिलेंडर कसे वापरावे ह्याचं धोरण दिलं होतं. सगळं अशा प्रकारे म्हणजे सार्वजनिक मेसेज जे असतात ते आपल्याला दिले होते. खरंच खूप छान अशी बाप्पांची मूर्ती पाहून मन एकदम प्रफुल्लित झालं. हे मंडळ आहे ना, म्हणजे खूप असे कार्यक्रम आयोजित करत असतं. लोकांचं प्रबोधन करणारे असे अनेक कार्यक्रम या मंडळातर्फे राबवले जातात. खरंच खूप छान वाटतं. आणि छान दर्शन आमचं झालं. तनुगट्टू तर आधीच बघून गेले होते. आणि हा आमचा धोबीघाटामधील विद्यानगरीचा विघ्नहर्ता. ह्या मंडळाची सुद्धा देखावे खूप छान होते. मूषकराज बघा, बाजूला सेवा करताना, गणपती बाप्पांचं भजन करताना साधं सुद्धा आपलं छान असं आरास झाली होती या बाप्पांची. आणि हा मुंबईचा महाराजाधिराज हा गणपती मंडळी टिश्यू पेपर आणि नारळाच्या करवंटीच्या चुऱ्यापासून हा गणपती बनवण्यात आला आहे. म्हणजे अगदी नैसर्गिक इको म्हणतो ना आपण, इको फ्रेंडली गणपती. हा दरवर्षी यांचं हेच वैशिष्ट्य आहे की हे एकदम इको सेन्सिटिव्ह मूर्तीच असते यांच्याकडे. खरंच खूप छान मूर्ती आहे. आरस देखील खूप छान आहे, सुंदर आहे. आणि गणपतीची मूर्ती पाहूनसुद्धा खूप छान वाटतं, मन प्रसन्न होतं, प्रफुल्लित होतं आहे. तर अशा प्रकारे मंडळी आम्ही आज 3 बाप्पांचे दर्शन घेतले. आता खरंच खूप छान होतं आहे देखावे बघून. आता काय सांगू तुम्हाला, खरंच खूप छान वाटतं. तुम्ही गेलात की नाही गणपती बघायला? आवर्जून कमेंटमध्ये सांगा. गणपती बाप्पा मोरया.